उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील। दुपारी 2 वाजता उद्धव ठाकरे कन्नडमध्ये सभा घेतील। उदयसिंह राजपूत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा होणार आहे। नेवासा आणि श्रीगोंद्यातही उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेवराईमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। मयुरी खेडकर यांच्या प्रचारासाठी सकाळी 11 वाजता ही सभा पार पडेल आणि त्यानंतर रमेश गालफाडे यांच्या प्रचारासाठी मोंढा मैदानामध्ये सभा होणार आहे। बीडच्या केज मधल्या उमेदवार रमेश गालफाडे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। बीड जिल्ह्यातील निवडणूक काळामध्ये राज ठाकरेंचा हा पहिलाच दौरा आहे। बीडच्या गेवराईमध्ये मयुरी खेडकर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा होईल। या सभेपूर्वी मयुरी खेडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत रॅली काढली। जनता पाठिंबा देईल आणि गेवराईमध्ये परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। शरद पवार यांची चिंचवडमध्ये आज जाहीर सभा होते। शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे सुधनकवाडीमध्ये दुपारी 3 वाजता सभा घेतील। हवेली मतदारसंघात अशोक पवार यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होणार आहे। नितीन गडकरी आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत। पलूस कडेगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी पलूसमध्ये गडकरी सभा घेतील। दुपारी ते धाराशिवमध्ये जातील, तर तुळजापूर आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा गडकरींची सभा आयोजित करण्यात आली आहे। नंदुरबार शहरामध्ये आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा पार पडणार आहे। आदिवासी विभागातील मतदारसंघाच्या प्रचारासाठी ते येत आहेत। गोंदियामधील तिरोडाचे भाजपचे उमेदवार विजय रहांगडाले हे प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे। रहांगडाले यांनी गावोगावी भेट देत मतदारांशी संवाद साधला। गेल्या 10 वर्षांपासून रहांगडाले हेच आमदार आहेत। जनता त्यांना पुन्हा तिसरी संधी देईल असा विश्वास रहांगडाले यांनी व्यक्त केला आहे। पनवेलचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी कळंबोलीमध्ये भव्य बाईक रॅली काढण्यात आली। पनवेलकरांचा विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद आणि पाठबळ मला द्या असं आवाहन त्यांनी केलं। नवी मुंबईमधील बेलापूर विधानसभेमध्ये मनसेचे उमेदवार गजानन काळे यांच्या प्रचारामध्ये बॉन्ड पेपरचा वापर केला जातोय। मनसे रेल्वे इंजिनमधून बसून प्रचार करत आहे आणि निवडणूक आल्यानंतर काय करणार हे बॉन्ड पेपरवर लिहून घेत आहेत। त्यामुळे मनसेच्या या अनोख्या प्रचाराची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे। अमरनाथमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार सभा त्यांची झालेली आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते। अमरनाथ बदलापूरमध्ये विकासाची स्पर्धा असल्याची प्रतिक्रियाही शिंदेंनी दिली। चंद्रपूरच्या वरोरा भद्रावती मतदारसंघामधील काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी जाहीर सभेला संबोधित केलं। काँग्रेसनं आरक्षण आणि संविधान वाचवल्याचं पायलट यांनी म्हटलेलं आहे। तसंच भाजपचं डबल इंजिन सरकार केवळ धूर सोडत असून त्यांना विकासाचे देणं घेणं नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। हीरा भाईंदरमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली। महायुतीचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्या प्रचारासाठी योगी मैदानात उतरलेत। सभेदरम्यान हजारो नागरिक उपस्थित होते, मात्र त्यांनी स्थानिक मुद्द्यावर भाष्य न केल्यामुळे श्रोते आणि कार्यकर्ते नाराज झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतील टागोर नगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा कारंजे यांनी प्रचार रॅली काढली। रॅलीमध्ये अभिनेते गोविंदा, खासदार श्रीकांत शिंदे तसंच नरेश म्हस्के हे सहभागी झाले होते। यंदा सुवर्णा कारंजे यांचा निश्चित विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। परभणीमध्ये विधानसभेच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे। पाथरीमधील बंडखोर उमेदवार बाबाजानी दुराणी यांनी कॉर्नर बैठकांवर जोर दिलाय। बाबाजानी दुराणी यांनी मतदारसंघामध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे। कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। छत्रपती संभाजीनगरमधील सांस्कृतिक मैदानावर आज उद्धव ठाकरे यांची तोफ झळाळणार आहे। शिवसेना आणि मैदानाचं एक भावनिक नातं आहे। या ऐतिहासिक मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे।
संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाला भेट दिली। दरम्यान पारंपरिक पक्षांनी जनतेसाठी काहीही केलेलं नाही आणि त्यामुळे प्रस्थापित सोडून इतरांनाही संधी मिळायला हवी असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी केलंय। राहुरी तालुक्यातील वांबोरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी हजेरी लावली। दरम्यान जबाबदारी टाकल्यानंतर माझ्या पक्षाचा आमदार जनतेसाठी कष्ट करतो, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवा असं आवाहन शरद पवार यांनी केलं। कल्याण पूर्वमध्ये भाजपा आणि आरपीआय आठवले पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वंचितमध्ये प्रवेश केलेला आहे, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीमध्ये कल्याण पूर्व मतदारसंघामध्ये भाजपला धक्का बसलाय। कल्याण पूर्वचे वंचितचे उमेदवार विशाल पावशे यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश पार पडलाय। उल्हासनगर मतदारसंघातील मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांच्या प्रचारासाठी भव्य रॅली काढण्यात आली। शर्मिला ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली काढण्यात आली। उल्हासनगरमध्ये होणारी योगींची सभा ऐनवेळी रद्द झाली। भाजपचे उमेदवार कुमार आयलाने यांच्या प्रचारासाठी योगी येणार होते, त्यासाठी दुपारपासूनच भर उन्हात नागरिक सभास्थळी पोहोचले होते, मात्र योगी सभेला येणार नसल्याचं कळताच नागरिकांनी सभेतून काढता पाय घेतला। बीडमधील माजलगावमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी अपक्ष उमेदवार रमेश आडसरकर यांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे बंडखोर रमेश आडसरकर यांची ताकद वाढली आहे, त्यामुळे विरोधी उमेदवारांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। संजय राऊतांनी धरणगावच्या सभेमध्ये गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केली आहे। 23 तारखेनंतर टपरीवाला पुन्हा टपरीवरच जाणार आहे। उद्धव ठाकरे यांनी अशा अनेक टपरीवाल्यांना खासदार, आमदार आणि मंत्री केलं, मात्र टपरीवाला लायकीवरच गेला, अशा शब्दांमध्ये राऊतांनी गुलाबराव पाटलांवर टीका केली आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची चर्चा ही फक्त महाविकास आघाडीच्या बाबतीत होते, महायुतीमध्ये होत नाही, त्यामुळे त्यांनी आता विरोधी पक्षनेत्याची चर्चा करावी असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावलेला आहे। सांगलीवाडीमध्ये ते बोलत होते। अकोल्यामधील मूर्तिजापूरचे वंचितचे उमेदवार सुगत वाघमारे यांनी भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांना टोला लगावलाय। हरीश पिंपळे यांनी 15 वर्ष घर भरलं, आता पुढील 5 वर्ष कार्यकर्त्यांना समर्पित करणार असल्याची टीका सुगत वाघमारे यांनी केली आहे। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 43 मतदारसंघांमध्ये 66.51% इतकं मतदान झालंय, तर लोहरदगा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 73.21% इतकं मतदान झालेलं आहे। हजारीबाग जिल्ह्यामध्ये सर्वात कमी 59.13% मतदान झालंय। वायनाड पोटनिवडणुकीचं मतदान संपन्न झालेलं आहे। प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। वायनाडमध्ये 64.24% इतकं मतदान पार पडलंय। राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढू लागलेला आहे। नाशिकमध्ये 11 अंश सेल्सिअस तर पुण्यामध्ये 14 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। रत्नागिरीमध्ये गारठा वाढलेला आहे। मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या खाली नोंदवण्यात आलं। मुंबईमध्ये तापाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तापमानामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावर सुद्धा होताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे सर्दी, खोकला आणि घशाचे विकार, अंगदुखी अशा आजारांचं प्रमाण वाढले आहे। मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून तापमान कमी झालेलं आहे। हवेमध्ये गारवा निर्माण झालाय, मात्र आता मुंबईमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हासंदर्भातली सुनावणी पार पडली। सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टानं शरद पवार यांचे फोटो आणि व्हिडिओ न वापरण्याचे निर्देश दिले, तसंच घड्याळाचं चिन्ह वापरताना त्याखाली डिस्क्लेमर वापरण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत।
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचं राजकारण चांगलंच तापलंय. उमेदवारांमध्ये सुरू असलेले शाब्दिक वाद आता पोस्टर वॉर पर्यंत पोहोचलेत. अकोला पश्चिम मध्ये अज्ञात व्यक्तीनं बंडखोरांचे बॅनर्स फाडलेत. नेमके हे बॅनर्स कुणी फाडले हे अद्याप कळलेलं नाही. साताऱ्यामधील माणखटाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यवान ओंबासे यांना ट्रम्पेट चिन्ह मिळालंय. सध्या त्यांनी ट्रम्पेट म्हणजे तुतारी असा शब्दप्रयोग करून मतं मागायला सुरुवात केली आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं कारवाई करण्याची मागणी केली आहे. मनोज जरांगे आपल्याबरोबरच आहेत अशी जाहीर कबुली छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. बीडमध्ये गेवराई मतदारसंघाच्या उमेदवार पूजा मोरे यांच्या प्रचार सभेदरम्यान त्यांनी हे विधान केले. तर जरांगे पाटलांच्या चळवळीला स्वराज्य पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे असंही त्यांनी म्हटलंय. नागपूरमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चानं सकल मराठा बांधवांना आवाहन केले. आरक्षणासंदर्भात मराठा समाजाला फसवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्ष या कुणालाही मतदान करू नका अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतली आहे. बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा राहुल लोणीकरांना फटका बसलाय. मराठा समाजाची कांड्यावर मोजण्या इतकी मतं आहेत असं वक्तव्य त्यांनी केलंय. हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील वाकुडी परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार डॉक्टर संतोष टारफे हे प्रचारानिमित्तानं गेले असता तिथे त्यांच्या कार्यकर्त्यांवर वाहनांवर दगडफेक झाली. कर्जत खालापूरचे शिवसेनेचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या कार्यकर्त्यांकडून ईव्हीएम संदर्भात खोटा प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. थोरवे यांच्या प्रचारामध्ये डमी ईव्हीएम घेऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. ईव्हीएमचं केवळ 1 नंबरचं बटन हे सुरू आहे, बाकीची बटणं बंद आहेत. त्यामुळे फक्त 1 नंबरचं बटन दाबायला सांगितलं जात असल्याचा आरोप केला जातोय. विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून कोल्हापूरमध्ये 20 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारी कार्यालयात प्रचाराला बंदी असतानाही चित्रलेखा पाटील यांनी अलिबागमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसह जाऊन तिथं आपला प्रचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. अमरावतीमध्ये रोकड वाहतूक करणारी 2 वाहनं अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 2 वाहनांमध्ये 2.5 कोटी रुपयांपर्यंत रोख रक्कम असल्याची माहिती मिळते. बॅग चेक करणं हा निवडणूक आयोगाचा विषय आहे आणि त्यामुळे या विषयाचा राजकीय बाऊ करू नये, अशा गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे असा सल्ला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेची तपासणी पुन्हा एकदा करण्यात आली. नागपूरच्या काटोलमध्ये प्रचारासाठी जात असताना ही तपासणी करण्यात आली. यवतमाळमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली. पटोले यांचं हेलिकॉप्टर दाखल होताच भरारी पथक तिकडे पोहोचलं आणि त्यांच्या बॅगांची आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली. अजित पवार यांच्या बॅगेचीही तपासणी करण्यात आली. अजित पवार यांच्या बॅगेची आणि हेलिकॉप्टरची तपासणी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील गाड्यांची तपासणी झाली. साताऱ्यामधील हेळवाक या गावामध्ये भरारी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ताफ्यामधील गाड्यांची तपासणी करत विचारपूस केली.